हिट अँड रन प्रकरणात ट्रक ड्रायव्हर संपावर गेले, कारण आधीच्या कायद्यानुसार 3 वर्ष सजा होती, परंतु नवीन कायद्यानुसार एखाद्या ट्रक चालकानं एखाद्या व्यक्तीला धडक दिल्यानंतर तो पळून गेला तर त्याला 10 वर्षाची सजा आणि 7 लाख रुपयाच्या दंडाचं प्रावधान त्या ठिकाणी आहे. म्हणून ट्रक चालक संपावर गेलेत. सरकारचं असं म्हणणं आहे की या ट्रक चालकांनी त्या ठिकाणी धडक बसल्यानंतर त्या व्यक्तीला दवाखान्यात नेणं गरजेचं असतं, परंतु तसं न करता तुम्ही पळ काढता. तर ट्रक चालकांचं म्हणणं असं आहे की आम्ही त्या ठिकाणी थांबायला तयार आहोत, परंतु आम्ही थांबलो तर उपस्थित जमावाकडनं आमच्यावर मारहाण केल्या जाते आणि त्याच्यामुळे आम्हाला पळून जायला त्या ठिकाणी भाग पाडल्या जातं. सरकारचं म्हणणं आहे की हे जे ट्रकचे अपघात होतात ते मोठ्या प्रमाणात होतात आणि हे चिंताजनक आहे. तर ट्रक चालकांचं म्हणणं असं आहे की हे तुमचा हेतू बरोबर आहे, परंतु तुम्ही जो कायदा राबवताय तो चुकीचा आहे, तो आमच्यावर अन्याय करणारा आहे आणि याच्यामुळं सरकारच्या निर्णयावर ठाम राहिलं आणि ट्रकवाले संपावर गेले. ते संपावर गेल्यामुळे लोकांची तारांबळ उडाली आणि लोकांनी डिझेल पेट्रोल पंपावर त्या ठिकाणी गर्दी केली आणि लोकांच्या गर्दीपुढे सरकारला झुकावं लागलं. सरकारनं ते कायदे आता तूर्त स्थगित केलेले आहेत असा